नमस्कार. पीस रेखीतर्फे सगळ्यांचे स्वागत. वैश्विक शक्ती जेव्हा आपण शिकतो तेव्हा आपण म्हणतो की अरे माझी लोक, माझा मुलगा, माझी मुलगी, माझे आई बाबा, माझे मिस्टर, सगळ्यांना या शक्तीचे आशीर्वाद मिळू दे. आणि माझ्या ग्रुपमध्ये सगळ्यात जास्तीत जास्त बायका आहेत ज्या रेकी शिकलेल्या आहेत. पुरुष पण आहेत, पण बायका खूप शिकलेल्या आहेत. प्रत्येक बाईला मी मानते की एक शक्तीचं स्वरूप आहे. नवरात्रीचे दिवस आहे आणि त्या घरातल्या बाईमध्ये असे असते शक्ती की जणू दुर्गा देवींचे स्वरूप. त्या घराची बाई ही पूर्ण फॅमिलीचा विचार करते, 2 कुळांचा जे उद्धार करते आणि तिच्या पोटी आलेल्या मुलांद्वारे ती पुढच्या कुळांचा उद्धार करत असते. तर मला असं वाटतं आदिमाया, आदिशक्ती, दुर्गा देवींचे स्वरूप ही ती घरातली बाई आहे, घरातला पुरुष पण आहे. जी बाई, जो पुरुष हा विचार करतो की माझ्याद्वारे माझ्या पूर्ण फॅमिलीला या शक्तीचा आशीर्वाद मिळू दे, अशीच लोक ह्या रेकीच्या मार्गावर येतात. रेकी ही शक्ती जेव्हा आपण पहिली लेवलची दीक्षा घेतो आणि मग हळूहळू आपल्याला 21 दिवसानंतर रेकी लेवल 2 शिकायची असते. आपल्याला वाटतं की नाही, माझ्या मुलाला द्यायची आहे, मुलीला रेकी द्यायची आहे, मिस्टरांना, त्या ह्याच्याने आपण शिकतो. रेकी लेवल 2 झाल्यावरच मी त्यांना सांगत असते की 21 दिवस झाल्यानंतर तुम्ही रेकी द्या. मग 21 दिवस झाल्यानंतर ते आपल्या जवळच्या लोकांना रेकी द्यायला लागतात आणि मग रेकी लेवल 3 पण शिकतात, 4 पण शिकतात. रेकी लेवल 4 झाल्यानंतर तुम्ही होऊन जाता रेकी मास्टर. पण रेकी मास्टर म्हणजे काय? रेकी मास्टर हा असा, जेव्हा आम्हाला माझी मास्टर सांगायची, वासंती त्या अभ्यंकर, आम्ही जेव्हा त्यांच्याकडे रेकी शिकलो तेव्हा त्या रेकी लेवल 2 झाल्यानंतरच त्या जिथे आम्हाला सांगतील तिथे आम्ही रेकी द्यायला जायचो. त्यावेळेस गुगल मीट वगैरे असं काही नव्हतं. त्यावेळेस 98 साली मी रेकी मास्टर झाले. 17 जुलै 1998 साली रेकी मास्टर मी झाले. वासंतीताईंनी 30 रेकी मास्टर केले, त्यातली मी एक होते. आणि वासंतीताईंचे आशीर्वाद आम्हाला आजही मिळतात. त्यांनी जिथे सांगितलं तिथे विना अपेक्षा आम्ही जायचो आणि रेकी द्यायचो. मग कधी आम्ही बऱ्याच ठिकाणी म्हणजे ग्रुप रेकी द्यायचो, काही ठिकाणी आम्ही 2-2, 3-3 जाऊन त्या हॉस्पिटलमध्ये रेकी द्यायचो. असा आमचा रेकीचा प्रवास सुरू झालेला होता. आणि त्यानंतर काही कारणामुळे माझं रेकी करणं झालं नाही किंवा मी हळूहळू रेकी शिकवत होते. मिस्टरांची पण ट्रान्सफर झाले. मला पहिला मुलगा त्याचं पण कन्सीव्ह झालं सगळं आणि मग मुलाला मी प्रायोरिटी दिली आणि मग त्याच्यामध्ये मी रेकी शिकवणं कमी केलं. पण ही वैश्विक शक्ती मला आतनं शांत बसू देत नव्हती किंवा वासंतीताईंचा आशीर्वाद मला शांत बसू देत नव्हते. बदली झाल्यावर त्या ठिकाणी पण मी रेकी शिकवत होते. जसं औरंगाबादला जाऊन मी रेकी शिकवत, तिथे होते आमची ट्रान्सफर मिस्टरांची झाली, तिथे मी रेकी शिकवत होते. आणि लोकांना पटवून देण्यात मला लक्षात आलं की याच्यात खूप वेळ जातोय त्या शक्तीचं महत्त्व सांगण्यामध्ये. म्हणजे हळूहळू मी शिकवत होते पण रेकी मी उपयोगात आणत होते. साईड बाय साईड माझा किंडर गार्डनला जॉब सुरू होता, फ्लोअर इन्चार्ज म्हणून मी तिथे कामाला होते. मग तिथे काही वर्ष, जवळपास 6.5-7 वर्ष मी औरंगाबादला होते आणि तिथे काही काळात मी रेकी शिकवली. तिथनं परत ट्रान्सफर आमची पुण्यामध्ये झाली आणि त्याबरोबर माझ्या मिस्टरांची ट्रान्सफर दुसरीकडे झाली. त्यामुळे मी, माझा मुलगा आणि माझ्या सासूबाई आम्ही इकडे होतो. तर तेव्हा आमच्या बिल्डिंगमध्येच एक जण होती आणि तिला रेकी शिकायची होती. तर पियुषा काब्रा म्हणून, तिला मी रेकी शिकवली आणि तिला रेकी शिकवल्यानंतर मला लक्षात आलं की ती मला सांगत होती की काही वर्ष झाली होती आणि तिला कन्सीव्ह व्हायचं पण मिसकॅरेज होत होते. रेकी शिकल्यानंतर तिला छान दिवस गेले आणि ते छान
म्हणजे तिला छान बेबी झालं पुढे 9 महिन्यांनी आणि ह्या शक्तीचे आशीर्वाद तिला मिळाले. मला खूप छान वाटलं की अरे आपण ब्लेस केलं. मला असं वाटलं की अरे वासंती ताईंचे आशीर्वाद भरभरून माझ्याकडे येत आहेत आणि माझा वेळ घालवतीये कशात तरी. आणि त्यावेळेस मी घरात होते, पण मी हळूहळू क्लासेस सुरू केले. पण जसं तुमच्या विविध चक्रांमध्ये जागृती व्हायला लागते तसं माझा आर्टची साईड माझी खूप आवडतीची, जी लहानपणापासून मी कुठे ग्लास पेंटिंग कर, कुठे विणकाम कर असं माझं सतत सुरू होतं. तर त्यावेळेस मी घरात होते आणि नोकरीला मी प्रायोरिटी नाही दिली. मी म्हटलं की नाही, माझ्या मुलाकडे लक्ष देऊ. आणि माझ्या सासूबाई पण होत्या त्या वयस्कर, म्हटलं आपण त्यांच्याकडे बघूया असं म्हणून मी तिकडे लक्ष दिलं. आणि त्या ह्याच्यात मी माझे घरी ड्रॉइंग क्लास सुरू केले. हार्डली 1 ते 2 मुलं माझ्याकडे क्लासला येत होती, पण त्या ह्याच्यात मी क्लास सुरू केले आणि माझे कॅनव्हास पेंटिंग सुरू झाले. आणि मग आत्तापर्यंत जवळपास 10 वर्ष झाले माझे ड्रॉइंगचे क्लास सुरू आहे आणि कॅनव्हास पेंटिंगचे पण क्लास सुरू आहे. जवळपास 8 वर्षापासून मी इंटरनॅशनल ड्रॉइंग कॉम्पिटिशनला मी माझ्या मुलांचे ड्रॉइंग्स पाठवत आहेत आणि त्यांना भरभरून यश त्यात मिळत आहे. काही ठिकाणी मला असं वाटतं की म्हणजे त्या क्षेत्रामध्ये नॉलेज घेण्यापेक्षा तुम्ही जर आवडीने त्या क्षेत्रात जर झोकून दिलं तर आपोआपच तुमचं जे काही पॅशन आहे ते भरभरून उभारून येतं. माझ्या पेंटिंग्सचे एक्झिबिशन पण झाले, काही पेंटिंग्स माझे सेल पण झाले. तर काही वेळेस मला असं वाटतं की टेक्निकल नॉलेज घेण्यापेक्षा तुम्ही तुमची हॉबी जर छान डेव्हलप केली तर तुम्ही नक्कीच त्यात यश संपादन करू शकता. आणि मग त्याच्यानंतर परत मला वैश्विक शक्ती गपचूप बसू देत नव्हती. ड्रॉइंगचे क्लास माझे सुरू होते आणि कोरोनाचा काळ आला आणि त्या काळामध्ये मी सुरू केलं. मला माझी जुनी मैत्रीण जी माझ्याकडे रेकी शिकली ती मला म्हटली की नाही, मला तुझ्याकडेच रेकीची पुढची दीक्षा घ्यायची आहे, मास्टरची. पहिली दीक्षा मी ऑनलाईन दिली, ती मास्टरचीच दीक्षा दिली. वासंती ताईंचे भरभरून आशीर्वाद मला मिळायला लागले आणि तिथून मी थांबलेच नाही. मग तिथून माझे तयार झाले जवळपास 140च्या वर स्टुडंट, 36 रेकी मास्टर, जवळपास 250च्या वर रेकी पेशंट्स मी केलेले आहेत, म्हणजे रेकी उपचार मी दिलेले आहेत. तर वासंती ताईंचा आशीर्वाद, नवदुर्गा देवींचा आशीर्वाद, म्हणजे एक शक्तीचे स्वरूप असलेल्या वासंती ताई, त्यांचे प्रत्येक क्षणाला आभार. आणि ते शक्ती मला ते आशीर्वाद मिळत गेले आणि ती प्रेरणा मिळत गेली आणि त्याद्वारे माझ्या पुढे तयार झाले रेकीचे विविध मास्टर. आता हे रेकी मास्टर काही सातत्याने सुरुवातीला जॉईन होत होते, हिलिंग ग्रुपला होते. काही कारणामुळे ते हळूहळू त्यांचं कमी झालं आणि आत्ता जे नवीन रेकी मास्टर आहेत त्यातले ते कनेक्ट होतात, रेकी हिलिंग देत असतात. आणि या हिलिंगमधनं मी ठरवलं होतं की वासंतीताई आम्हाला काही त्यावेळेस त्या काही आम्हाला मिळायचं नाही. म्हणजे वासंती आम्हाला वाटायचं की नाही, आमच्या मास्टर आहे, आम्हाला जिथे सांगतात तिथे आपण गेलं पाहिजे, तिथे रेकी दिली पाहिजे, हेच आमचं ध्येय होतं. पण मी रेकीचे जेव्हा हिलिंगचा ग्रुप सुरू केला तेव्हा मला असं वाटलं की जर समोरचा पेशंट त्याचे हिलिंगचे काही चार्जेस मिळत आहेत तर आपण आपल्या एकटीला न ठेवता आपण त्याचा वाटा सगळ्यांना दिला पाहिजे. समजा मी रेकी मास्टर आहे, माझ्या अंडर रेकी मास्टर झाला आहे, तर मला जेवढे मिळतात तेवढ्यात त्या मास्टरलाही मिळाले पाहिजे. खूप जणी मला म्हटल्या की आमच्या रेकी मास्टर ते मॅडम तुमचा अनुभव जास्त आहे, तुम्हाला जास्त ठेवा पैसे आणि मग आम्हाला कमी. मी म्हटलं नाही, सगळ्यांसाठी एक रोल, मी काही वेगळी नाही आहे. तुम्ही माझ्याकडे तयार झालाय त्याप्रमाणेच मी तुम्हाला जे काही कॉन्ट्रीब्युशन असेल मी तुम्हाला पण देणार. तसं सुरुवात केली आणि आत्तापर्यंत जवळपास आरामात मी 2 लाखाच्या वर आरामात पेमेंट दिले असतील माझ्या रेकीच्या हिलर्सला. आणि हे एक चांगला, म्हणजे त्यांना एक चांगला सोर्स तयार झाला की बाबा इकडनं हिलिंग ग्रुपमध्ये त्यांना तो मिळतो. आणि कुठेही मी त्यांना, म्हणजे असं मला वाटत नाही की मी कधी माझ्या कृतीतनं त्यांना दाखवलं की मला तुमची गरज नाही आहे. मी नेहमी ग्रुपला टाकते की प्लीज जॉईन, म्हणजे हिलिंगसाठी तुम्ही जॉईन करा. आणि त्यातनं मला लक्षात येतं की हिलिंगसाठी जेव्हा खूप कोणाला गरज असते तेव्हा काही जण खरंच अगदी सिन्सिअरली प्रेयर करतात आणि मला पाठवतात. रेकी लेवल 1 झालेले पण प्रेयर करतात आणि मला सांगतात ताई आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना केलेली आहे. आणि काही हिलर अगदी सिन्सिअरली जॉईन करतात.
जे हीलर जॉईन करत नाही त्यांना माझी नम्र विनंती की नक्की तुम्ही जॉईन करा. बघा, ह्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद जसे मला मिळत आहेत तसे तुम्हाला पण मिळतील जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त हीलिंग द्याल. जेव्हा तुम्ही हीलिंग देता तेव्हा तुम्हाला जाणवतं की तुमच्या माकड हाडाच्या आतमध्ये असलेली सुषुम्ना नाडी, जिच्यावर आहेत 7ही चक्र, त्यांना जागृती मिळायला लागते. तुमचे चक्र अधिकाधिक सक्षम व्हायला लागतात. अशी ही वैश्विक शक्ती, तिचे आशीर्वाद तुम्हाला जाणवायला लागतात. तर नक्की तुम्ही रेकी हिलिंग देत जा. जरी ग्रुपला नाही जॉईन झाला तरी तुमचं इंडिव्हिज्युअल देऊन तुम्ही प्रार्थना करून जो कोणी पेशंट आहे त्याला नक्की हिलिंग देत जा. सगळ्यांना माझी खूप मनापासून प्रार्थना. बघा, आपल्या लोकांसाठी तर आपण सगळेच रेकी देतो, पण जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी निरपेक्ष भावनेने रेकी देतो तेव्हा मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने वासंती ताईंचे, मिका ओसुईंचे, सगळ्या रेकी मास्टर्सचे आशीर्वाद आपल्याला मिळायला लागतात. दत्तगुरु माऊलींची कृपा आपल्यावर व्हायला लागते. नवदुर्गा देवींची कृपा आपल्यावर व्हायला लागते. ह्या वैश्विक शक्तीद्वारे सगळ्यांचे कल्याण हो, ही माझी मनापासून प्रार्थना. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.